तैशीच प्रणतो क्रमण काळी ऐकता याची नामावळी वा, वा, वा. सर्व पापे जळून समोळी परमस्थान प्राप्त होय. अजूनही आपण वाल्मिका एवढं तर पाप केलं नाही ना, वाल्या कोळ्यासारखं 7 रांजण मला नाही वाटत कुणी केलं असेल एवढं. तरी तो उद्धरून गेला राम नामानं, आद्य कवी झाला, रामायण रचना केली त्यानं. आपलं तर काय एवढं पाप आहे का? म्हणून आता तरी सन्मार्ग धरा. भगवंत इतका दयाळू आहे, त्याचं नाम हे अमृत आहे. मरताना जर एखाद्यानं भगवंताचं चिंतन जर केलं, विठ्ठल म्हणता जावं प्राण, शिव म्हणता जावं प्राण, कृष्ण कृष्ण म्हणीत जर सोडला प्राण तर तो वैकुंठाला जातो. कानावर जरी अक्षर पडली तरी उद्धार होतो. आजामेळ मुलाचं नाव ठेवलं नारायण. लई पाप केलतं तर त्याला यमदूताने बांधून नेलतं. पण नारायणाची दूत आली, अरे हे ना मरताना नारायण म्हणलाय. आणि यमदूत काय म्हणले, पापी आहे म्हणून त्यांनी नेलं होतं. तर नारायणाचे दूत धावत गेले, अरे त्यानं नारायणाचा उच्चार केलाय मरताना. आमचा प्राणी तो वैकुंठाचा अधिकारी आहे म्हणून निम्म्या रस्त्यातनं आजामेळ परत आणलाय. लक्षात ठेवा, कारण मुलाचं नाव नारायण होतं. तरी नारायणा नारायणा भगवंत म्हणले जावा दूतानो त्याला घेऊन या. मरताना नारायणाचा उच्चार केलाय. निम्म्या रस्त्यात नेलेलं यमदूताला मारलं आणि सोडवून आणलं. आजामेळ त्याचं प्रेत खाली पडलं होतं, लोक रडत होते आणि हा जिवंत झाला आजामेळ. पण त्याच्या लक्षात आलं यमदूतानं निम्म्या रस्त्यात मारीत नेलतं आणि सोडवलं भगवंताच्या दूतानं. आजपासून भगवंता तुला कधी विसरणार नाही. आता मला पुन्हा जिवंत झालो ना, आता राहिलेलं आयुष्य बोनसमध्ये मिळालं मला, नाही तर मी तर मेलच होतो नाही का, बोनसमध्ये. तर आता हे आयुष्य राहिलेलं सत्कर्मामध्ये लावायचं, तरी त्याचा उद्धार झाला ना वैकुंठाला गेला. तसं कुलीना म्हणती अजून बी वेळ गेली नाही, आजामेळाचा उद्धार झाला, धुंदुकारी चतुर्भुज झाला भागवतामध्ये. वा, बेटामध्ये ऐकलं श्रीमद भागवत, गोकर्णानं सांगितलं भागवत. आणि त्यानं वेळूचं बेट असतं ना, भूत काय येणार नाही पुढं. असंच वाईट वागला आणि भूताचा जन्म मिळाला आणि भावाला म्हणला गोकर्णाला माझा उद्धार कर. त्यानं श्रीमद भागवत कथा लावली. 7 दिवस वेळूच्या बेटात राहिला होता, बांबूत. पहिला 1 दिवस भागवत ऐकलं ना, एक गाठ, बांबूला गाठी असतात का नाही, एक एक गाठ सुटत गेली. 7व्या दिवशी त्यातनं बाहेर आला, चतुर्भुज रूप प्राप्त झालं. शंख चक्र गदा पद्म तुळशी हार गळा, भगवंत रूप झाला श्रीमद भागवतानं. लघवी विमानं आलं त्याला आणि सोन्याच्या विमानात बसन वैकुंठ. धुंदुकारीची कथा नाही का श्रीमद भागवतामध्ये आहे. भागवताचं महत्त्व सांगत असताना नाही का, किती पापी जरी असला, चंडाळ असला आणि नुसतं नाम जरी कानात पडलं तरी सालोक्य मिळतं माझं. सालोक्य म्हणजे 4 मुक्ती. दरवाज्यात उभारलं तरी 4 मुक्ती आहेत. देवाची द्वारी उभाक्षण भरी त्याने मुक्ती 4 साधल्या. पण 5वी मुक्ती मिळाली पाहिजे, तिचं नाव कैवल्य मुक्ती आहे. आणि ती भगवंताच्या सान्निध्यात नाही का राहण्याची मुक्ती मिळते. अजून बी वेळ गेली नाही असं नवऱ्याला म्हणजे. आईचा जयाच्या नामाचा गुण तया गोलक नाताला गुण भक्ती भावे सेवितानुदीन काय की प्राप्त. म्हणून नामाचा गुणच असा आहे, अग्नीसारखं नाम आहे.
सगळं पाप भस्म करते. कसंही नाव घ्या. एक माणसानं विचारलं देवाचं नाव कसं घ्यावं, तर ती माणूस काय म्हणला, कुठल्याही टायमाला घे आणि केव्हाही घे. जसं एखाद्या माणसानं पेढा कसा खाऊ, अरे कुठल्याही बाजूने खा, पेढा गोडच लागल. तसं देवाचं नाव विनोदानं घ्या, जाणून घ्या. हरी उच्चारिता मोक्षपद, नाही का, जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारिता मोक्षपद, नाही का. कसंही घ्या, अग्नीला कसाही हात लावा, पोळणारच. जाणून लावा, नाहीतर चुकून लागू द्या. तसं देवाचा नामाचा प्रताप असा आहे, गुणधर्म ते तुम्हाला तारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नाम अमृत गोडी वैष्णवाला धरी योग्य साधली जीवन कळा. सत्वर उच्चारी प्रल्हाद बिंबला उद्धवला आदळा कृष्ण दाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र विरळा जाणे, पण घेणारे लोक कमी. नाम हेच अमृत आहे, अजून कुठला अमृत बघता. जेता येती श्री विष्णू भक्त यांची सेवा करिता सतत, भुवने सर्व पाप निर्मुक्त, भगवत भक्ती लाधते. काय भगवत भक्ती, मनुष्य जन्माला आल्यावर भगवत भाव असावा, भगवंताविषयी प्रेम असावं, साधू संतांविषयी आत्मीयता असावी, प्रेम असावं, सेवा करावी साधू संताची. संताला शरण गेल्याने काय होते, जन्म मरणाचा फेरा चुकला जातो. संत ते भगवंत, भगवंत ते संत आहेत. म्हणून संताची आपण सेवा करू, तरी सुद्धा आपल्या दोघाचा उद्धार होईल. अशी कुलीना वीर नामा नावाच्या आपल्या नवऱ्याला भगवत भक्तीने भुक्ती मुक्ती लाभती हे जाणानी स्थिती. हरिभक्तांच्या सेवेची ख्याती असे त्रिजगती. या त्रिजगतामध्ये हरिभक्त व्हा. कसलंच बंधन, कसलंच संकट, कसलंच दुःख येत नाही. हरिभक्ती जगात श्रेष्ठ आहे. शिवभक्ती हरिभक्ती करा. शिवभक्ती आणि हरिभक्ती एकच आहे. शिव आणि हर, हरी नुसतं वेलांटी आड, हरिहरा नाही भेद, एक वेलांटी आड. म्हणून लहान एकादशी मोठी एकादशी म्हणायचं नाही. शंकराची आहे तुम्ही धरा बाई आणि हरीची मी धरते बाई, असा भेदभाव अजून माणसाचा भेदाभेद भ्रम अमंगळ, नाही का. माऊली म्हणता भेदच गेला नाही अजून लोकांचा, कसं ज्ञान होईल. मग शंकराचे असू दे ना तर विष्णूचे असू दे, तुला आवडेल ती कर, पण हरिहरा नाही भेद, एक वेलांटी आड. हरी नाव घेतो शंकराचं आणि शंकर नाव घेतो हरीचं, नाही का. त्या दोघांचं लय प्रेम आहे एकमेकावर. आपलंच जरा तुम्ही शिवभक्त नामे हरिभक्त. म्हणून नरहरी सोनाराकडं एक श्रीमंत माणूस आला, त्यानं नमस केला होता, मुलगा व्हावा, पांडुरंगा तुला कंबर पट्टा करी. आणि मुलगा बी झाला की हो. ते माणसानं चांदी आणली, किती बी लागू द्या, पण देवाला कंबर पट्टा करा, नाही का. आणि त्या काळात पंढरपुरात एकच कारागीर, आणि तो म्हणजे शिवभक्त नरहरी सोनार, नाही का. त्यांच्याकडे आले, हात जोडले, तुम्ही उत्तम कारागीर आहात, पांडुरंगाला कडजोडा करायचं, मला मुलगा झाला, किती बी पैसे लागू द्या, किती बी कर्णाबळ घ्या, पण बरोबर कंबरपट्टा आला पाहिजे. म्हणले माप घेऊन या. त्यानं गेला आणि दुरीचं माप घेतलं, नाही का. आता ही देव किती आहे, नाही का. हरी येतो, त्यानं लगेच बारीक झाला आणि माप पडलं जास्त, कंबरपट्टाची आहे ना. अहो माप दिलं तुम्हाला, नीट करायचं, तवर देवानं जाड झाला. गडीत जाड व्हायचा, गडीत पातळ व्हायचा, कंबरपट्टा आहे ना, कारण तो शिवभक्त होता. आणि म्हणला मी तर देवळात येतच नाही, त्या
पांडुरंगाचं तोंड बघत नाही म्हणलं, आमचं त्यांचं खातं जमत नाही. याव का इथं काय सुरी करायची का? मग ती म्हणला अहो कमी तरी होत आहे, जास्त तरी कंबरपट्टा होत आहे, तुम्ही असं करा की रिक्षा करतो, रिक्षात बसा, चला पांडुरंगा देवळात, समक्ष माप घ्या, म्हणजे कडजोडा बरोबर येईल. म्हणला पांडुरंगाच्या देवळात मी येत नसतो. आता काय करावं, पण ती कमी जास्त व्हायला लागल्यामुळं घोटाळा व्हायला लागला. कारण मी दुसऱ्या सोनाराकडे जाऊ, मग गिराईक जाईल म्हणून शेवटी तयार झाला. पण म्हणला मी पट्टी बांधून येईल बरं का डोळ्याला, कारण त्या पांडुरंगाला मी कधी आयुष्यात बघत नाही, शिवाशिवाय भक्ती करत नाही, नाही का. आता ह्या पांडुरंगानं काय केलं, पट्टी बांधून आला देवळात आणि असं कुठं आहे व पांडुरंग, हे कोण हित आहे, असं हात लावाय गेला तर महादेवाची पिंडच दिसली त्याला, नाही का. चापशील तर महादेवाची पिंड, आणि म्हणला हे जी कंबर नाही काय नाही, ही पांडुरंग उभा आहे आणि ही आडवी पिंड उत्तर दिशेकडे केलेली, नाही का. तो निमुळता भाग इकडं असतो ना. कशी पूजा करावी हे बी आपल्याला माहिती पाहिजे, नाही का, इकडच्या बाजूला. आणि मग महादेवच लागला हाताला, त्यानं चापसून बघितलं तर महादेवाच्या पिंडीचा आकार त्याच्या हाताला लागला, आणि पट्टी होती ना ती जरा अशी केली त्यानं. म्हणला माझा इथं शंकरच आला, म्हणून जरा पट्टी वरती केली, नाही का. पट्टी वर केली की पांडुरंग दिसायला लागला, पट्टी झाकली की ओम नमः शिवाय, नाही का, शंकराचा अवतार दिसायला लागला, महादेवाची पिंड लागली. असं अर्धा तास झालं. ते व्यापारी म्हणला अहो मला जायचंय, घ्या की माप लवकर. मापच सापडाना. देव बदलला काय व म्हणली, पांडुरंग बदलला नाही, तुमची भावना बदला, तुमचं द्वैतच गेलं नाही अजून. अद्वैत अवस्था आली पाहिजे माणसाच्या ठिकाणी, नाही का. द्वैत गेलं पाहिजे, अद्वैत तेव्हा ज्ञान होतं. तुमचाच भेदाभेद गेला नाही म्हणला. ते व्यापारी म्हणला अहो साक्षात पांडुरंग आहे आणि तुम्ही म्हणता महादेव आहे, माप घ्यायला एवढा टाईम. अहो मला पिंडच लागायला लागली, मग पट्टीच काढा म्हणला, तेव्हा तुम्हाला कळत. मग घडीत महादेवाची पिंडन, घडीत विठ्ठल दिसायला लागला, आणि त्याची भ्रांत गेली आणि कमरेचं माप घेतलं. म्हणून हरिहरा नाही भेद एक वेलांटी आळ. म्हणून रामेश्वर रामचंद्राने काशीवरनं लिंग आणलं आणि वाळूची पिंड केली. हनुमंताला लावलं होतं पण उशीर झाला, तोपर्यंत टाइम निघून जाईल म्हणून वाळूची पिंड बनवली. रामेश्वरम, नाही का, रामचंद्रानं शंकराची भक्ती केली ना त्यांनी. आणि शंकर कुणाचं नाव घेतात तुम्हाला माहिती आहे असेल, अगर नसेल, श्रीराम हलाहल विषप्राशन केलं. गंगा थंड आहे म्हणून गंगा जटे धरली, चंद्र थंड आहे कपाळी लावला, नाग सुद्धा थंड आहे म्हणून गळ्यात, विभूती सुद्धा थंड आहे म्हणून सगळ्या अंगाला लावली. वाघाचं कातडं, हातीचं कातडं पांघरलं तरी 10 कमी होईना. शेवटी श्रीराम ही 2 अक्षरे घेतली आणि मग सदाशिव शांत झाले. तेव्हापासून श्रीरामाला स्वामी मानत होते, नाही का. म्हणून पार्वती म्हणली तुम्ही नेहमी डोळे झाकता, तुम्हीच महादेव आहे, तुमच्यापेक्षा देव कुठला श्रेष्ठ आहे. अगं अजून एक देव श्रेष्ठ आहे, तो श्रीराम आहे. आणि तुमचा राम तर सीता सीता करीत दगडात धोंड्याला झाडाला कवटाळायला लागलाय. असला कुठं देव असतो का. परब्रह्म म्हणली पार्वती.
मी तुमच्या रामाला आणि तुमच्या स्वामीला फसवल म्हणून येड्यासारखं रूप घेतलं, केस इसकटले, अक्राळ विक्राळ रूप घेतलं येडाईनं. पार्वती जगन्मातेनं येड्यासारखं रूप घेऊन रामा पुढं आली. तर राम म्हणले, आईसाहेब आज विसरलं नाही काय नाही, येड्यासारखं रूप घेऊन कसे आले. शंकर हसायला लागले. शंकर म्हणले होते, तुला ओळख येतील बरं का, तू कुठल्याही रूपात जा. म्हणून येडेश्वरीचं ठाणं झालं नाही का. येड्यासारखं असं अकराळ बिकराळ रूप का घेतलं, रामाने ओळखलं आणि तिचं ठाणं झालं. आणि पुन्हा तुळजापूरला नाही का, हे तुळजा माते तू जिथं अजून उभा राहिली का घाटशिळावर नाही का. म्हणून घाटशिळावर पार्वतीनं असा आशीर्वाद दिला रामाला. राम वरदायिनी असं म्हणतात. तुळजापूरला बोर्ड लिहिलाय मोठा, राम वरदायिनी अशी देवी आहे. जा लंकेला जा, रावणानं हरण केलं सीतेला, तू येईपर्यंत मी घाटशिळावर उभा राहील, तुझी वाट बघल, प्रतीक्षा करेल. म्हणून तिथं उभा राहून रामाला आशीर्वाद दिलेला आहे. राम आले ना, दर्शन तिथं घेतलं. ते तुळजा माता आहे नाही का. म्हणून हरिहरा नाही भेद नाही का. एक वेलांटी आड तुळशीदासाचा नाही का, म्हणजे त्या नरहरी सोनाराचा भ्रम गेला. तेव्हापासून पांडुरंगा मला क्षमा कर, तुम्ही हरिहरी एकच आहेत. म्हणून वैकुंठ चतुर्दशीला सुद्धा तुळस वाहतात महादेवाला आणि बेल वाहतात पांडुरंगाला एक दिवस. आणि जगन्नाथपुरीला जर तुम्ही गेलात तर हरिहर ऐक्यलिंग आहे तिथं जगन्नाथपुरीला. कधी गेला तर हरी आणि हर एकत्र अशी महादेवाची पिंड आहे नाही का. तिथं तुळस बी वाहतात आणि बेल बी वाहतात नाही का. सांगण्याचं तात्पर्य असं आहे. म्हणून लहान एकादशी मोठी एकादशी म्हणू नका. शंकराची आहे बाई, शंकराची असू दे नाहीतर विष्णूची असू दे, आपण कुठली जरी केली तरी फळ मात्र सारखंच आहे अशा प्रकारे म्हणतात. मुहूर्तात वारते मुहूर्त जोका बैशी हरी मंदिरात, हरी मंदिरात याच्या सर्व पाप पर्वत विरून जातात. एक अर्धा तास एक क्षणभर जरी देवळात बसलं भगवंता पुढं आणि हरी चिंतन केलं तर तो वैकुंठाला जातो माणूस. म्हणून माऊलीनं लिहिलाय पहिलाच हरिपाठ, देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेनी चारी मुक्ती साधेल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना नाही का. एका क्षणाचं महत्व सांगितलं माऊलीनं. देवाच्या मंदिरात एक क्षणभर जरी थांबलं तर अर्धा तासाचं ह्यांनी सांगितलं, तासभर अर्धा तास तर मुक्ती मिळते त्याला. माऊलीने एक क्षणभर जरी उभा राहिलं तरी. आणि भागवतामध्ये अर्धा क्षणाचं महत्व सांगितलं कृष्ण भगवंतानं नाही का. माऊलीनं एक क्षणाचं सांगितलं. आणि गोपाल कृष्ण भागवतात म्हणतात, क्षणार्ध माझे अनुसंधान केल्या कोटी कल्मशा करी दहन, ते ते इतराचा केवा कोण स्वय श्री कृष्ण बोलेला. म्हणजे अर्धा जरी क्षण दिला भगवंताला तरी कोटी पाप जात आहे नाही का. असं भागवतामध्ये अर्ध्या क्षणाचं म्हण. तरी माणसाला सवड नाही एक क्षण द्यायला सुद्धा आणि अर्धा क्षण द्यायला. म्हणून देवाचे द्वारी उभा क्षण भरी, म्हणून चारी मुक्ती मिळतात म्हणतात. श्री हरी मंदिरात जे कोण करती सडा समर्जन लेपन, तयासी परत्र संपूर्ण उत्तम फळ उत्तम फळ मिळतं. देवळामध्ये सडा समर्जन करावं, झाडलोट करावी. मी आलो त्यावेळेला मावशी झाडीत होत्या. ही खरी सेवा आहे. इथं निघालं की नाही, मंदिर झाडलोट, सडा समर्जन, रांगोळ्या जर काढल्या ना
तर तो मनुष्य वैकुंठात जातो. नाही का? इतकं महत्व भगवंताच्या मंदिरात. इत्यादी सदधर्म बहुत वांछित फल दाते आहेत. कैसेची म्यादिक मास व्रत सविस्तर ऐकले असे. अधिक महिन्याचा बी लई प्रभाव आहे. मी अनेक वेळेला ऐकलेलं आहे. तर अधिक महिना सुद्धा पावन आहे. मी व्रत करीन. तुम्हाला बी घडेल तेवढं करा. 23,600 रात्रंदिवस श्वास होतो ना, ते रात्रंदिवस अंतरीची जपमाळ धरूनही श्रीहरी सदा जपत असे. नाही का? हे जे मनी तुटणार नाही, दोरा तुटणार नाही. ते गुरु माऊली शिकवतात अंतरीची जपमाळ. नाही का? 21,600 मनी असतात. तेवढा जप, तेवढे श्वास होतात आपले रात्रंदिवस मिळून. आणि त्याच्यावर जर हरिनाम शिवनाम घेतलं त्याच्यासारखा पुण्यात्मा नाही. म्हणून कुलीना नवऱ्याला बोध करायला आईचे वाक्य ऐकून तैसा निश्चय केला म्हणी पुरत सर्व धर्माचार्य व्यथाशक्ती मी प्रवर्तलो. वैराग्याच्या गोष्टी सांगितल्या तिनं. वैराग्य निर्माण झालं तिच्या नवऱ्याला. खरंय म्हणला, किती हाल अपेक्षा. वाईट कामाचं फळ वाईट आहे. कुणी आपल्याला दारात उभा करीना. इष्टमित्र गणगोतानी सुद्धा हकलून लावलं. सगळा पैसा घेतला आपला. वाईटाचं फळ लय वाईट आहे. मला अनुभवाला आलं. आणि तू जी बोलते ना ते अगदी 100% खरं आहे. आणि मग मला आता निश्चय करू. निश्चयाची बळण तुका म्हणे त्याची फळ. निश्चय नेटका केला. आजपासून चांगलं वागायचं आणि हरिनाम जप करायचं. व्यथाशक्ती आधी मास व्रत अमरण केले त्रिसहित प्रभावे पूर्व जन्मार्जित बापे समत लोटली. आज जन्म आयुष्य जोपर्यंत आहे ना, शेवटच्या क्षणापर्यंत अधिक महिन्यामध्ये स्नान दान मौन भोजन आयाची एक भुक्त नक्त धारणा पारणा व्रत, एक टाइम जेवण, जेवताना मौन भोजन, हे सगळं त्यांनी जेवढं अधिक महिन्यात काल सांगितलं ना तेवढं केलं त्यांनी. आणि उद्धरून गेले. वैकुंठातनं विमान आलं ना. आणि ह्या राजे कुली जनन त्यानेची लाभले आम्हाला गुण लागून यशाची पूर्वजन्मीचे स्मरण असे अंगिरस ऋषीला पूर्वजन्माचं ज्ञान सांगितलं. आम्ही गेल्या जन्मात असं अधिक महिन्यामध्ये आयुष्य आहे तोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत जय श्रीहरी, जय पुरुषोत्तमा, जय मुरलीधरा, ज्योतिर्मय परब्रह्मा असं म्हणून आम्ही चिंतन केलं, स्नानदान केलं. म्हणून मी आता सध्या राजा झालोय. नाही का? सुमती नावाचा राजा झालो. आणि ही कुलीना हिनंच मला प्रवर्त केलं. म्हणून बायकोच चालती ती. बायकोनंच बोध केला. भर्तरीनाथाला सुद्धा पिंगलीनंच बोध केला. तेव्हा जाग्यावर आला. जिच्यासाठी 12 वर्ष बसला होता पिंगला पिंगला करीत, तिनंच बोध केला. त्या नाशवंत संसारात काही नाही, काहीतरी पद मिळवा, भगवंताचं वैकुंठ धाम मिळवा म्हणली पिंगला. तेव्हा भर्तरीनाथाच्या डोक्यात प्रकाश पडला, याच्या बी पडला. आणि म्हणून ही राणी आता सुष्टमती झाली. यावी जन्मात एवढं वैभव, एवढं राज्य हे आम्हाला प्राप्त झालं केवळ गेल्या जन्मातल्या पुण्याईवर. आता आम्ही कधीही वाईट विचार करणार नाही. दुर्बुद्धी आम्हाला कधी येणारच नाही. अजून जास्त आम्ही पुण्य करणार. असा सगळा इतिहास अंगिरस ऋषीला हे वैभव कशाने मिळालं? त्या अधिक महिन्याच्या पुण्याईनं. नाही का? असं सर्व कथा सांग. म्हणून आम्ही आधी मासाचे सामर्थ्य जाणून यशाचे येतही त्या आधी मास व्रताचे आचरण करीत सर्व. म्हणून आता सुद्धा संताची सेवा. तुम्ही आला तर तुमची पाद्यपूजा केली अंगिरस ऋषीची. आम्ही आता विसरत नाही संताचा महिमा.
म्हणून तुम्ही आमच्या घरी आलात. अंगिरस ऋषीला म्हणतात. आता सुद्धा अधिक महिना आला तर आम्ही स्नान दान करतोय. राजा असून कीर्तन नाम संकीर्तन करतोय, कारण गेल्या जन्माचा अनुभव आलाय. राजा राणी आम्ही झालो, नाहीतर वैश्य कुळात होतो. किती पाप केलं होतं नाही का, पण सगळं गेलं. हरिनाम किती श्रेष्ठ आहे, आम्हाला अनुभवाला आलं ज्ञान. आणि म्हणून आता आम्ही वाईट वागत नाही, तुमची सुद्धा सेवा करतो आणि अधिक महिन्याचं स्नान दान करतो. त्याने हे ऐश्वर्य सकळ प्राप्त झाले असे निर्मळ, आणि तेनेची ही बुद्धी स्वज्वळ झाली जाण मुनींद्र. म्हणून निश्चळ बुद्धी आम्हाला प्राप्त झाली मुनीवरा. अंगिरस ऋषीला हात जोडून म्हणतात, आमची बुद्धी कायम स्थिर आहे भगवंताच्या चरणाजवळ. अखंड स्थिर बुद्धी. जिथं वारा लागत नाही तिथं दिव्याची ज्योत जशी स्थिर असते तशी बुद्धी व्हावी. म्हणून मनाची एकाग्रता आणि बुद्धीची स्थिरता व्हावी, तवा परमार्थ घडतो. म्हणून हे सगळं लाभलं केवळ अधिक महिन्यामुळे. तुमचा आशीर्वाद आहे साधू संताचा, म्हणून हे आम्हाला राज्यपद मिळालं, ऐश्वर्य धन. असा राजा म्हणतो. श्री हरी म्हणे गे सिंधू नंदिनी, ऐसा सुमित राजापासूनी, आदि मास माय कोणी, अंगिरस मुनी आनंदला. भगवान म्हणतात, लक्ष्मीला कथा सांगतात की बघ सुमती राजानं गेल्या जन्मात काय केलं. निम्म आयुष्य पाप केलं आणि निम्म्या आयुष्यात भजन केलं, तर निम्म्या आयुष्याचं पाप सगळं गेलं, उर्वरित आयुष्यात भजन केलं. म्हणून आपण सुद्धा आता जे काही 10-15 वर्ष, कोणाचे 50 राहिले असतील, कोणाचे 20-30, तर भजन करा नाही का. आता उर्वरित आयुष्यात म्हाताऱ्या माणसाने तर रात्रंदिवस चैन नाही पडायला पाहिजे, कारण का आयुष्य आता थोडंच राहिलेलं आहे नाही का. 50 झाले त्यानं समजावं, आता इथूनच भगवंताचं चिंतन सारखं करीन नाही का. म्हणून सावध सगळ्यांनी झालं पाहिजे नाही का. अंगिरस ऋषीला आनंद झाला. धन्य मग राजाचा निरोप घेऊन मुनी पावाला स्वस्थानी, पुढे राव स्त्रीचं वर्तमान, तैसेची व्रत करीत असे. बस शेवटपर्यंत व्रत करावं, शेवटपर्यंत देवाचं नाव घ्यावं लागतं. एका माणसानं प्रश्न केला, कुठवर देवाचं नाव घ्यावं लागतं महाराज. म्हणलं संसार किती दिवस करावा लागतो, त्यालाच प्रश्न केला. ते म्हणला मान हालेपर्यंत. मग म्हणलं संसार बी तसं, परमार्थ बी तसंच करावं लागतं. माणसं जरा थोडं देवाचं केलं, आता किती दिवस राहिले तो, आता राहिले किती, सोमवारी तर संपणार आहे का. किती दिवस वाऱ्या करावं लागतात, किती काय केल्यावर हे व्रताचं पुण्य मिळतं आणि देव पावतो का हो का. हे सगळं माणसाला परमार्थाच्या लई चौकशा. आणि संसार म्हणलं ना, मान हलवूस तर हे बघ, कपाट उघड, महाराजाला 100 दे आणि पुन्हा 4 आणून ठेव नाही का. काय सांगायचं म्हणजे संसार मात्र मरेपर्यंत करायचा. आता शेवटच्या क्षणाला तरी यासाठी केला होता अट्टास, शेवटचा दिस गोड व्हावा, मरण चांगलं झालं पाहिजे नाही का. सहज प्राण सोडावा नाही का. पिकलेलं फळ जसं देठापासून अलग व्हावं, तशी सगळी वासना जावी आणि वासना हरिमय व्हावी. बस म्हणजे परम ज्योतिर्धामामध्ये तुम्ही जाऊ शकता नाही का. देव पाण्याशी गेलो देव भूम्यात गेलो. म्हणून अंगिरस ऋषींना आशीर्वाद दिला आणि निघून गेले. असंच सत्कर्म कर, अशीच बुद्धी राहू दे, तुला काही कमी पडणार नाही. आणि ह्यांनी मात्र अखंड व्रत केलं नाही का. पुन्हा विसरले नाही देवाला
नाही का शेवटपर्यंत साधावं, नाही का पुण्यकाल शेवटचं क्षण करावं लागतंय. पण तुम्ही म्हणताल मग शेवटी देवाचं नाव घ्यायचं, आतापासून कशाला आमच्या मागं लागलात, भजन करा भजन करा. पण पडले वळण इंद्रिय सकळ, भाव तो निराळा नाही तुझ्या. मरताना आठवला पाहिजे देव, नाही का, त्याच्यासाठी आतापासून वळण लावलं पाहिजे, नाही का. म्हणजे शेवटी आठवल भगवंत, शिव आठवल, शिव होवनी शिव भजिजे, नाही का. शिव स्वरूप जाणा चिदानंद रूपा, शिव ओम शिव ओम, हे आपलं मूळ स्वरूप आहे, नाही का. म्हणून सदाचार जीवन जगा, अशा प्रकारे या ठिकाणी म्हणतात. तो जन्मपर्यंत सुख भोगून अत्यंत, अंती स्वराष्ट्रीय लोकासहित गोलोका प्रत. राजानं शेवटपर्यंत सत्कर्म केलं, शेवटपर्यंत हरिचिंतन केलं, शेवटपर्यंत परमार्थ केला. परमार्थ ही महाधन आहे. संसारातलं धन नाशवान आहे, आज आहे तर उद्या नाही. म्हणून कीर्तनकार सांगतात का नाही, रोज टीव्हीला लागतं ना कीर्तन. संसार आणि संसारातलं धन हे साधं धन आहे, हे संपून जातं खर्च केल्यावर. पण परमार्थ हे महाधन, नाही का. हे धन जोडा, अक्षय पुण्य लागल. राजा सुमती, त्याची बायको सुष्टमती, आणि सगळं नगर, सगळे अधिक महिने सेवा करत होते. सगळे कथा कीर्तन स्नान दान केलं, म्हणून नगरच्या नगर सगळ्या नगरीचा उद्धार झाला, सुमतीनं केला. आणि सगळे विमानात बसले, नाही का. पुन्हा गाव वसले. आताची माणसं अयोध्या सुद्धा 3दा उद्धरून गेले. एकदा रुक्मांगद राजानं, हरिश्चंद्र राजानं आणि श्री रामचंद्रानं, ही पुन्हा माणसं आलेत दुसरे राहिला. 3दा नगर वैकुंठात गेले, अयोध्या सुद्धा. तसं ही संपूर्ण नगरी सगळ्यांनी विमानात बसले आणि वैकुंठात हरी चिंतन करत, जय जय राम कृष्ण हरी म्हणत भजन करीत सगळे. पुण्यकारक आहे विशेष, आणि सकळ वंचितार्थास सर्व काळ. म्हणून भगवान म्हणतात, या अधिक महिन्यासारखा पर्व काळ नाही. बघ, सुमतीनं स्वतःचा उद्धार केला, बायकोचा केला, सगळ्या नगरीचा उद्धार केला, नाही का. स्वतः तरेल यात नवल नाही, इतराला जो तारतो तो धन्य आहे. म्हणून धन्य झाला राजा. आणि सगळे गोलोकाला गेले. ऐसा धरी छंद जेने तुटील भवबंध, छंद लागला टिटवीला, तिने समुद्रही शोषिला. मैनावतीने कृतार्थ केला गोपीचंद नवनाथामध्ये. 3 देह जड भरताला, रावण राम रूप झाला शेवटच्या क्षणाला. 7 दिवस रामाची मूर्ती होती पुढं. रावणानं 7 दिवस 7 रात्र युद्ध होतं. तर समोर भगवंताकडे बघत 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 रावण राम रूप झाला. गोपिका गेल्या गोलोकाला. यशोदा नंद, नंद आणि यशोदा गोलोकाला गेले. सगळे वासरं गवळी सगळे उद्धरून गेले, नाही का. म्हणून ऐसा धरी छंद जेने तुटेल भवबंध, संसार सागराचं बंधन तुटल असा छंद म्हणजे शिवनामाचा, हरिनामाचा छंद आहे, नाही का. आणि हा लावून घ्या जसा तुम्हाला आता लागलाय. 3 वाजले की लगेच वाटी घेऊन येता. असा हरिनामाचा छंद अखंड परमार्थ करा, अखंड, नाही का. तेवढ्या पुरता नको. घरी रोज देवपूजा करा, रोज हरिचिंतन करा, रोज देवाचं नाव 108 मण्याची माळ फिरवा, दिवा लावा तुळशीला,
पतीचं दर्शन घ्या, भगवंताचं चिंतन करा, नाही का. म्हणजे वैकुंठ, कैलास आणि गोलोक. सुरुवातीला अध्यात्म वर्णन केलं ना, गोलोक सर्वाच्या वर आहे, आणि डाव्या उजव्या हाताला शिवलोक आणि वैकुंठ लोक. सगळीकडे विमानात फिरायला एवढं सर्व सुख भोगण्याचं भाग्य सगळ्यांनी घ्यावं. जशी नगरी उतरून गेली तशी आपली बी जावी. म्हणून भगवत भक्त जनी व्यथा शक्ती सद्भवे करुणी आदिमास व्रतानुष्ठानी प्रवृत्ती जे साक्षेपे. म्हणून भगवत भक्ती ठेवा, अखंड चिंतन हितती करावी देवाची चिंतने. चिंतनानं चिंता जाईल. चिंता आहे ना तुम्हाला, चिंतन करा देवाचं. 5 मिनिटं जरा देवापुढे बसा. चिंतनानं चिंता जाईल, दुःख जाईल, संकट जातील. म्हणून पुरुषोत्तमाचं भजन करा. अधिक मास पर्व काळ आहे, नाही का. 2-3 दिवस राहिले आता. उद्या तर द्वादशी आहे. द्वादशीचा महापर्व काळ आहे दान धर्मासाठी. तेव्हा उद्याची द्वादशी, सर्व तिथीमध्ये द्वादशी, 5 पर्व काळापैकी वैद्रुती व्यतिपात, नाही का. अमावस्या, पौर्णिमा आणि द्वादशी ही हरीला प्रिय आहे. द्वादशी उद्याची. आज एकादशी आहे, नाही का. पर्व काळ आहे आजही, आणि उद्या द्वादशी. पर्व काळ अधिक महिन्यातला आहे. सर्वांनी साधावी अशा प्रकारे. येते येतो फळे समर्थ प्राप्त होती जन निश्चित आदिमासा समान जगात अन्य तारक नशेची. अन्य तारक, तारक या शब्दाचा अर्थ असा आहे संसार सागरातून तारणारा. पुरुषोत्तमासारखा देव नाही. देवाला 1000 नावे, त्यातलं वेदांती नाव आहे हे पुरुषोत्तम. सर्वात उत्तम आहे पुरुषोत्तम याला म्हणतात. आणि स्वतः मालक आहे ह्या अधिक महिन्याचा. उदार नाही अजून. बाकीचे 12 महिने उदारी ठेवा म्हणते. पुन्हा बघू तुमचा पगार काय पळून चाललो का. पण इथं अमावस्यालाच श्रीकृष्ण त्या ब्राह्मणाला कसा आला, रथ भरूनच सोनं नाणं घेऊन आला. अमावस्याला काय लागेल ते घे. म्हणून ज्यांनी ज्यांनी व्रत वैकल्य केली, उद्यापन केलं, त्यांना फळ रोकड. सोमवार हा मोक्षाचा वार आहे आणि तो आलाय आपल्याला पर्व काळ. म्हणून सगळेच उतरून जातील, मोक्षपदाला जातील. पुरुषोत्तम सर्वाची इच्छा पूर्ण करल अशा प्रकारे. इंद्रिय त्वाजे पुसिले मजासी तेथे म्या सर्व कटिले तुझसी आदि कवी श्री वाल्मिक ऋषी दृढ धनव्यासी. आदि कवी दृढ धनवा राजाला वाल्मिक ऋषी कथा सांगतायत. अधिक मास भगवान लक्ष्मीला क्षीर समुद्रामध्ये सांगतात. नवी शरणेमध्ये सूत शौनकाला कथा सांगतात. आणि ग्रंथ करते आपल्या श्रोते सज्जनला या ठिकाणी अधिक मास अत्यंत गोड कथा, नाही का. कथा कीर्तनात सगळं दुःख जात असतं. म्हणून हात जोडून बसावं लागतं ऐकायला, नाही का. हात बांधून बसायचं नसतं, तिथं बंधन तुटत असतं. लक्षात ठेवा. ऐकताना सुद्धा काही लोक असं करून, अरे हातानं बांधून कशाला घेतो, नाही का. हरिकथेमध्ये बंधन तुटत असतं सगळ्या प्रकारचं. कीर्तन ते किती चांगलं होय. हरिरूप अंग, हरिरूप आपण होत असतो कीर्तनामध्ये. म्हणून हात जोडून कथा ऐकावी, नाही का. असं आहे ते. कथा कशी ऐकावी हे सुद्धा लिहिलं आहे भागवतामध्ये. उत्तम श्रोता कुठला हे बी लिहिलं आहे. नाहीतर हात बांधून असं म्हणजे बंधन झालं, नाही का. मुक्त अवस्था, मुक्त होता परी झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. म्हणून
सर्वांनी हात जोडून भगवंताच्या नामाचा गजर करावा आणि शांत चित्तानं खूप सुंदर ऐकता तुम्ही. किती सांगावं असं वाटतं, पण वेळेचं बी बंधन असतं आम्हाला, नाही का? सगळ्यालाच, सगळे आमचे श्रोते सज्जन सांगणार वाचणार, नाही का, सगळेजण येतात. आणि तुम्हीला सुद्धा हरिनामाचा छंद लागला, शिवनामाचा, नाही का? म्हणून तुम्ही एवढं प्रेमाने येता. अध्याय संपत आला असं म्हणतात. हे महाभाग्यवंत नृपाळा, तो माझा जो प्रश्न केला, ही पुरुषोत्तम मासाला कोणे प्रकारे सेवावे. त्यावेळेला भगवान म्हणतात, हे लक्ष्मी, तो विचारलं पुरुषोत्तम महिन्यामध्ये अधिक महिन्यात काय काय करावं. त्यात कोणाची पूजा करावी, करावी. कोणती दाने कधी द्यावी, द्यावी. कोणती कर्मे आचरावी, कैसा विधी कुठला विधी कसा करावा, कुठला देव प्रसन्न होतो, अधिक महिन्याची सेवा केल्यावर स्नान कसं करावं, दान कसं करावं, हे सगळं आतापर्यंत सांगितलं. या प्रश्नाचे उत्तर तुझाशी रमा विष्णू संवाद रूपेशी इवरून या विस्तारेशी कतील असे. रमा म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी आणि भगवंताच्या संवादातनं आपल्याला सर्व सांगितलं. एक टाइम जेवण करा, जेवताना बोलू नका, स्नान दान करा, उद्यापनाशिवाय फळ नाही, या सगळ्या गोष्टी आतापर्यंत. रायाधिक मासा सम काहीच नाही पावनतम, दयाचा स्वामी पुरुषोत्तम मनने. म्हणून या अधिक महिन्यासारखं श्रेयस्कर पुण्यदायक असं जगात नाही दुसरं. म्हणून अधिक मास पुरुषोत्तम प्राप्त झाला, हरी प्राप्त झाला. हरीची कृपा आहे म्हणून आपल्याला भाग्य मिळालं ऐकायला सगळ्याच गोष्टीला. आणि तुम्ही पण प्रेमानं एवढ्या उल्हासानं ऐकलं, धन्य झाला तुम्ही सुद्धा, नाही का? कुणीही आळस नाही, कंटाळा नाही. नाही तर कुठं कुठं गेलो ना आम्ही वाचायला सांगायला, पहिलंच होईपासून असं, तर तसं कुणी केलेलं नाही. उत्तम ऐकलं, सर्वांचं कल्याण होईल असं म्हणतात. त्यात येत व्रत करिता, त्यानेही कर्म्याचरता, दुरितक्षय होऊनी सर्वता. एकांत रूपवास व्रत कसं करावं, एकच अन्न महिनाभर खाणं, पत्रावळीवरच महिनाभर जेवणं, असे अनेक प्रकारचं व्रत उपवासाचं महत्व तुम्हाला सर्व अधिक महिन्यात सकळ नारी नारी पुरुषोत्तम मासा माघारी, उक्त कर्मातून एकतरी यथोक्त आता कितीतरी नियम सांगितले आपल्याला, नाही का? लय नियम सांगितले, यातनं एक तरी नियम करा. भगवंताच्या भजनाविन एक क्षण सुद्धा जाऊ देऊ नका. पुन्हा फिरून आयुष्य नाही. आणि हिथलं 2 तास तुम्ही घालवले ते पुन्हा तुम्हाला आयुष्य भोगायला मिळणार. भजन कीर्तनामध्ये हरिकथेतलं आयुष्य पुन्हा डबल भोगायला मिळतं, काळाच्या मुखात जात नाही. एवढा हरिनामाचा महिमा आहे. म्हणून स्नान दान सर्व सांगितलं. आयुष्य बोलून वाल्मिक मुनी उगीच राहिला असता शनी, ईश्वरायानंदनी पूजन केले तयाचे. त्यावेळेला वाल्मिक ऋषींना दृढ धर्मा राजाला सांगितलं, असं अधिक महिन्यामध्ये स्नान दान मौन भोजन विनयता हे सगळ्या गोष्टी चांगल्या चांगल्या सगळ्या गोष्टी आत्मसात करावी.